बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया। सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। मुंबईतील वरळ येथे समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह निकृष्ट आणि अस्वच्छ अन्न दिले जात असल्याच्या आरोपावरून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। विद्यार्थ्यांनी खाण्यायोग्य नसलेल्या अन्नाचे फोटोही सादर करत अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिलाय। इथल्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आणखी जेवण केलेलं नाही। रात्री 10 वाजलेले तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर त्यांना मुलांची काळजी असेल, मुलांच्या समस्यांबद्दल तोडगा काढायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि जेणेकरून आम्हाला एक नवीन मेस ठेकेदार मिळावा किंवा जेवणाच्या समस्यांबद्दलचे पुढचे प्रश्न सगळे सुटावेत। जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करत राहू। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी। श्रीकृष्ण, समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट आणि अस्वच्छ अन्न दिले जाते आणि त्या विरोधात विद्यार्थी आंदोलनाला बसलेत। काय अधिकची माहिती आहे तुमच्याकडे? आरती, मुंबईतील वरळी येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्यांनी आज विद्यार्थ्यांनी थेट ठिय्या आंदोलन जे आहे ते या शासकीय वसतिगृहाच्या बाहेर करताना आपल्याला पाहायला मिळालं। अगदी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वारंवार तक्रार करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस जी आहे ती कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे अखेर ठिय्या आंदोलनाचा मार्ग जो आहे तो या विद्यार्थ्यांनी स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळाला। अगदी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने वसतिगृहाच्या स्वयंपाकगृहाची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर अगदी आपलं गाव सोडून शिक्षणासाठी आलेले ज्या वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या कुठेतरी ठिय्या आंदोलन किंवा कुठेतरी अन्नाची गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तो त्यामुळे अशी मागणी जी आहे की विद्यार्थ्यांची जोपर्यंत वसतिगृहात दर्जेदार स्वच्छ आणि पौष्टिक अन्न मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही जो आहे तो विद्यार्थ्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळत। त्यामुळे या आंदोलनाकडे आता समाज कल्याण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन कोणती भूमिका घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण विशेष म्हणजे अद्याप कुठल्याही प्रशासनाकडून जे आहे ते अधिकृत किंवा ज्या विद्यार्थ्यांची रात्रीच्या जेवणाची जी गैरसोय झालेली आहे त्या संदर्भात देखील अधिक कुठलेही अन्न किंवा पुरवठा जो आहे तो अन्नाचा पुरवठा करण्यात आलेला नाही। त्यामुळे विद्यार्थी देखील जे आहे ते आंदोलनावरती ठाम असल्यामुळे प्रशासनाची एकूण पाहायला गेलं तर कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आरती, नक्कीच विद्यार्थ्यांची अशा प्रकारचं अन्न असेल तर खाण्याची गैरसोय नक्कीच होते आणि या संदर्भात आता एफडीए काय कारवाई करते याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।